Hello friends, I am your chemistry teacher Ganesh Kaskar from Science Academy Down. Friends, in today's second lecture on the chemical kinetics, we are going to discuss about the instantaneous rate of chemical reaction, then the calculation of instantaneous rate of chemical reaction and the numericals based on the rate of chemical reaction. So friends, let's start with our first topic. What is the instantaneous rate of chemical reaction? Instantaneous rate of reaction. Instantaneous rate of reaction is defined as the rate of a chemical reaction at a given specific instant. Okay, it is defined as the rate of a reaction at a given specific instant. तर मित्रांनो, instantaneous, it means that at a given specific instant during any chemical reaction, आपण जर कोणती एखादी chemical reaction जर पाहत असो तर at a given specific instant त्या रिएक्शनचा रेट काय आहे, तो म्हणजेच instantaneous rate of chemical reaction. Since it is the instantaneous, so that it is expressed as the infinitesimal change in the concentration of reactant or the product with the infinitesimal change in the time. मित्रांनो, याचा अर्थ असा, कारण की हा जो चेंज आहे रेट ऑफ रिएक्शन जो आपण पाहतोय तो इन्स्टंटेनियस म्हणतोय. इन्स्टंटेनियस म्हणजे अगदीच त्यावेळेस, म्हणजे ड्युरिंग आपण जर कोणती एखादी केमिकल रिएक्शन अभ्यासत असू तर त्या एखाद्या केमिकल रिएक्शन मध्ये ऍट अ गिवन पर्टिक्युलर इन्स्टंट आपल्याला चेकआउट जर करायचं असेल की त्या रिएक्शनचा रेट काय आहे, तर तो जो चेंज असणार आहे, तो जो रेट असणार आहे, तो अगदी थोडासा होणारा बदल असणार आहे. म्हणून तर instantaneous rate of reactions are expressed by infinitesimal change in concentration of reactant or product with infinitesimal change in the time. मित्रांनो, हा कन्सेप्ट जर व्यवस्थित आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आपण एक एक्झाम्पल विचारात घेऊयात. इफ यू कन्सिडर ए रिएक्शन ए गिव्स बी. आता मित्रांनो, या रिएक्शन मध्ये ए हा रिएक्टंट, बी हा प्रोडक्ट आहे, आपल्याला माहितीच आहे. आता ए चं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होईल, बी चं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होणार आहे. व्हॉट इज द instantaneous rate of reaction? Instantaneous rate of consumption of A is equal to, आताच आपण बोलल्याप्रमाणे हा इन्स्टंटेनियस चेंज आहे, त्यामुळे होणारा जो चेंज असणार आहे तो अतिशय छोटा असेल, इन्फिनिटसिमल असेल. कारण इन्स्टंटेनियस ऍट गिवन इन्स्टंट म्हणतोय आपण, ऍट पर्टिक्युलर टाइम, त्यावेळेचा जो असणार बदल आहे तो फार छोटा असेल. म्हणून तर आपण इथे मायनस, कारण कन्झम्पशन ऑफ ए आहे म्हणून मी इथे काय वापरणार आहे, मायनस म्हणजे निगेटिव्ह साइन वापरणार आहे. इन्स्टंटेनियस साठी आपण स्मॉल चेंज साठी काय वापरणार आहोत, डी. ओके, डी ए म्हणजे डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन डी टी, इन्फिनिटसिमल चेंज इन दी टाइम. ओके फ्रेंड्स, तर तुमच्या लक्षात आलं असणार आहे आपण डी ए अपॉन डी टी काय यूज केला. D for the D, that symbol D is used for the small change or the infinitesimal change in the concentration and in the time. Similarly, instantaneous rate of formation of B, या रिएक्शन मध्ये B प्रोड्यूस होतोय, म्हणजे याचा त्याचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होणार आहे. इथे साइन काय असणार आहे, प्लस DB, D कॉन्सन्ट्रेशन ऑफ B अपॉन DT. तर अशा प्रकारे असेल. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, जर मग मी आता ओव्हरऑल रिएक्शनचा जर रेट मांडायचा असेल, द ओव्हरऑल इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू, तर तो काय असतो, कन्झम्पशन ऑफ ए इज इक्वल टू फॉर्मेशन ऑफ बी, म्हणजेच मायनस डीए बाय डीटी इज इक्वल टू प्लस डीबी बाय डीटी. तर तो अशा प्रकारे असेल. तुमच्या लक्षात आलं असेल
तर आता आपण अभ्यासलं instantaneous rate of reaction. तर फ्रेंड्स, what is the instantaneous rate of reaction? It is defined as the rate of reaction at a given specific instant. A rate of chemical reaction at a given specific instant is called as the instantaneous rate of reaction. As it is instantaneous, or it is at the given specific instant, it is expressed by the infinitesimal change in the concentration of reactant or the product with the infinitesimal change in the time. So friends, इथे आपण सिम्बॉल वापरत असताना स्मॉल डी वापरलेला आहे इन्फिनिटेसिमल किंवा स्मॉल चेंज साठी. इन टर्म्स ऑफ रिएक्टंट आपण कसं लिहिणार? इंस्टंटेनियस रेट ऑफ कंझम्पशन ऑफ ए इज इक्वल टू मायनस डीए बाय डीटी and infinitesimal rate of formation of B is equal to plus dB by dt. जर आपल्याला ओव्हरऑल instantaneous rate of reaction मांडायचं असेल तर ओव्हरऑल instantaneous rate of reaction is reactant is equal to product असतो minus dA upon dt is equal to plus dB by dt. मित्रांनो, मी ते डायरेक्टली इक्वल का केले याचं रिझन लक्षात आलं असेल, कारण की हे 1 मोल साठी आहेत, म्हणजे यांचे स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट दोघांचे 1च आहेत. जर इथे इक्वेशन बदललं तर मात्र मी एक दुसरं एक्झाम्पल सांगतो. पहा, आपण सेम तेच एक्झाम्पल जर विचारात घेतलं, फॉर्मेशन ऑफ अमोनिया. आपण जर कन्सिडर केलं फॉर्मेशन ऑफ अमोनिया, जसं आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये एव्हरेज रेट साठी यूज केलेलं होतं एक्झाम्पल, तेच एक्झाम्पल आपण मुद्दाम विचारात घेतोय. N2 gas plus 3 times H2 gas, it gives 2 times NH3 gas. आता मित्रांनो मला सांगा, आता याच्यामध्ये मला जर इन्स्टंटेनियस रेट ऑफ कंझम्पशन मांडायचं असेल, पहा, फॉर नायट्रोजन instantaneous rate of consumption of A. जर कोणताही पर्टिक्युलर एक रिएक्टंट किंवा प्रोडक्ट जर विचारला असेल तर आपण डायरेक्टली कसं लिहित असतो? ए म्हणजेच कोण आहे आपल्या इथे? N2 इज इक्वल टू इन्स्टंटेनियस आहे म्हणून मी इथे काय वापरणार आहे? डी. कंझम्पशन आहे म्हणून मायनस डी N2 अपॉन dt. ओके. सिमिलरली instantaneous rate of consumption of कोणाचं? H2 इज इक्वल टू, ज्यावेळेस आपण पर्टिक्युलर एका रिएक्टंटचं किंवा एका प्रोडक्टचा रेट लिहित असतो त्यावेळेस त्यांचे स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट विचारात घ्यायचे नाहीत. लक्षात घ्या, जसं आपण पर्टिक्युलर कोणत्याही एका रिएक्टंट किंवा एका प्रोडक्टचा विचार करत असतो त्यावेळेस त्यांचे स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट विचारात घ्यायचे नाहीत. म्हणजेच मी ते डायरेक्टली लिहिणार आहे, कंझम्पशन आहे म्हणून निगेटिव्ह, इन्स्टंटेनियस आहे म्हणून तो चेंज स्मॉल असेल, इन्फिनिटेसिमल असेल म्हणून मी स्मॉल डी वापरतोय. H2 upon dt and instantaneous rate of formation. आता अमोनिया इथे फॉर्म होतोय इज इक्वल टू, फॉर्म होतोय म्हणून इथे काय वापरणार आहे? प्लस कोण इथे? अमोनिया DNH3 अपॉन dt. तर मित्रांनो याच्यामध्ये लक्षात घ्या, मी आता ओव्हरऑल रिएक्शन इथे मी जेव्हा सिंगल एका रिएक्टंट किंवा एका प्रोडक्टचा रेट मांडतोय त्यावेळेस मला स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट मी याचा विचार केलाय का? नाही. बट आता मला जर ओव्हरऑल रिएक्शन मांडायची असेल तर ओव्हरऑल इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू, आणि मी तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरमध्ये त्याची एक ट्रिक किंवा एक आयडिया सांगितली होती, अशी होती, ओव्हरऑल रिएक्शनचा रेट मांडत असताना त्यांचे जे स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट असतात ते 1 करून लिहायचे. म्हणजेच हे पहा, N2 इथे कोण आहे? 1च आहे, त्यामुळे इथे काही विषय नाहीये, तो कंझ्युम होतोय, रिएक्टंट म्हणून मायनस साइन येईल. डी N2 अपॉन dt इज इक्वल टू, H2 सुद्धा रिएक्टंट आहे, पण आता इथे पहा, इथे कोण आहे? 3. आपण काय सांगितलंय? ओव्हरऑल रिएक्शनचा रेट लिहित असताना त्यांचे स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट 1 करून लिहायचं असतात, आणि त्याचं मी रिलेशन सांगितलं होतं. मायनस रिएक्टंट म्हणून कंझ्युम होतोय 1/3 H2 अपॉन dt इज इक्वल टू NH3 हा प्रोडक्ट फॉर्म होतोय आणि त्याचा स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट 2 आहे, तो कसं लिहिणार मी? प्रोडक्ट म्हणून प्लस 1/2 DNH3 अपॉन dt. तर मित्रांनो ओव्हरऑल इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन आपण अशा प्रकारे मांडू शकतो. तर आता आपण अभ्यासलं व्हॉट इज इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन आणि त्याचे काही एक्झाम्पल पाहिले की ते आपण कसे मांडू शकतो. आता आपण जाणार आहोत फार महत्वाचा पॉइंट, एक्झाम साठी विचारला जाण्याची शक्यता असते,
हाऊ टू कॅल्क्युलेट द इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन. आपल्याला आता इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन कॅल्क्युलेट करायचं आहे. अतिशय सिंपल कन्सेप्ट आहे, समजून घ्या. पहा आपण पाहतोय आता कॅल्क्युलेशन ऑफ हाऊ टू कॅल्क्युलेट द instantaneous rate of reaction. Instantaneous rate of reaction. तर मित्रांनो, आपण ऑलरेडी डिस्कस केल्याप्रमाणे फॉर द instantaneous rate of reaction, the change in concentration of reactant or product and the change in time or time interval are considered as the infinitesimal change. That is they are denoted by the symbol D. Okay, the change in concentration of reactant, इथे मी काय घेतलंय, concentration of reactant versus the time, आणि इथे मी घेतोय change in concentration of product versus the टाइम. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट काय होत असतं, डिक्रीज होत असतं. म्हणून याचा ग्राफ कसा असेल पाहता, अशा प्रकारे तो डिक्रीजिंग असेल. पण तुम्हाला माहिती आहे रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट म्हणतो मी, प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन काय होत असतं, रिएक्शन मध्ये इन्क्रीज होत असतं. म्हणून तो ग्राफ असा असेल किंवा तो कर्व अशा प्रकारे असेल. ओके, तर आता आपण पाहतोय कॅल्क्युलेशन ऑफ इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन. The instantaneous rate of reaction is calculated by drawing a tangent. आपण याला काय ड्रॉ करणार आहोत, tangent. By drawing a tangent to the curve of, कोणाचा कर्व आहे, concentration of reactant versus the time at the T1. और पहा मी परत एकदा रिपीट करतो, the instantaneous rate of reaction for the reactant साठी आपण instantaneous rate of reaction कसा कॅल्क्युलेट करू शकतो, by drawing the tangent. आपण काय ड्रॉ केलेलं आहे, tangent. कोणाला tangent ड्रॉ केलेली ही आपण, to the curve which is obtained. कोणाचा कर्व येतो, concentration of reactant and the time. Okay, similarly the instantaneous rate of product can be calculated by drawing the tangent to the curve of concentration of product versus the time at time T1. तर मित्रांनो, आता मला सांगा याच्यामध्ये जो रेट ऑफ रिएक्टंट असणार आहे, इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्टंट असणार आहे, रेट ऑफ रिएक्टंट इज इक्वल टू, हा निगेटिव्ह, कारण डिक्रीजिंग स्लोप आहे, म्हणजे काय असणार आहे, निगेटिव्ह स्लोप ऑफ टँजेंट T1, आणि हा काय असणार आहे, द रेट ऑफ रिएक्शन, द रेट ऑफ प्रोडक्ट. ही रेट ऑफ रिएक्शन आहे, ही कोणाच्या टर्म्स मध्ये आहे, रिएक्टंटच्या टर्म्स मध्ये. रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू निगेटिव्ह स्लोप ऑफ द टँजेंट ऍट T1 आणि रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू, इथे काय असणार आहे, हा इन्क्रीजिंग आहे कर्व, म्हणजेच काय, पॉझिटिव्ह स्लोप ऑफ टँजेंट ऍट T1. तर मित्रांनो, मी परत एकदा रिपीट करतो, आपण आता अभ्यासलेला आहे कॅल्क्युलेशन ऑफ इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन. एखाद्या केमिकल रिएक्शनचा इन्स्टंटेनियस रेट कसा डिटरमाइन करायचा. तर मी आता पहिल्यापासून पॉइंट वाईज सांगतो. तर पहिल्या पॉइंट मध्ये आपण काय म्हणलेलं होतं, द इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन आर एक्सप्रेस in the infinitesimal changes of concentration of reactant or the product with the infinitesimal change in the time. ओके, ते आपण इन्फिनिटेसिमल चेंज मध्ये दाखवणार आहोत. पुढे आपण असं म्हणलं, द गिवन टू कर्व्स, आता आपण जे दाखवले आहे, दे आर द ग्राफ ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट वर्सेस द टाइम, आणि ते कोण, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट वर्सेस द टाइम. ओके, द इंस्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन is obtained by drawing a tangent to the curve of, कोणाचा कर्व येतो, concentration of reactant versus the time at the T1. म्हणजे T1 या टायमिंगला, इथे जो टाइम T1 आहे, इथे आपण जर एक टँजेंट ड्रॉ जर केली तर आपल्याला तो काय मिळणार आहे, इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन. पण कोणाच्या टर्म्स मध्ये, इन टर्म्स ऑफ द रिएक्टंट, सो दॅट
rate of reaction is equal to negative slope of the tangent at T1. Okay, and what is the rate of reaction in terms of the product? आपण तेच म्हणलं, the instantaneous rate of reaction in terms of product is obtained by drawing a tangent to the curve of concentration of product versus the time at the T1. So that what is the rate of reaction in terms of the product? It is the positive slope of the tangent at T1. तर फायनली मित्रांनो, आता मला सांगा रेट ऑफ रिएक्शन ही कोणाच्या टर्म्स मध्ये आपण घेतली होती? रिएक्टंटच्या टर्म्स मध्ये. instantaneous rate of reaction is equal to negative slope of tangent at T1 for reactant is equal to positive slope of tangent at T1 for products. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन डिटरमाइन करू शकतो. तर तुमच्या लक्षात आला असेल हा मुद्दा. तर आपण आता नेक्स्ट कन्सेप्ट कडे जातोय. तर आपण आता याच्यामध्ये काही न्यूमेरिकल्स अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये फर्स्ट वन, आपल्याला काय विचारलेलं आहे? राईट द एक्सप्रेशन फॉर. याच्यासाठी आपल्याला एक्सप्रेशन लिहायचं आहे. राईट द एक्सप्रेशन फॉर कोणासाठी? 2 times N2O gas it gives 4 times NO2 gas plus O2 gas. तर मित्रांनो, आता याच्यासाठी आपल्याला एक्सप्रेशन लिहायचं आहे आणि ते अतिशय सिंपल वेने लिहिणार आहोत आपण. लक्षात घ्या, आता आपण जनरली केमिकल रिएक्शन मध्ये होणारे हे जे चेंजेस असतात ते इन्फायनाइटसिमल टाइम साठी आणि इन्फायनाइटसिमल चेंज इन कॉन्सन्ट्रेशन मध्ये होणारे असतात. त्याच्यामुळे आता इथून पुढे आपण चॅप्टर मध्ये इन्स्टंटेनियस हा शब्द विचारात घेणार नाही. आपण डायरेक्टली आपण आता रेट ऑफ रिएक्शन या पद्धतीने आपण जाणार आहोत. तर आता एक्सप्रेशन मांडताना काय करायचं आपल्याला? अगोदर प्रत्येक रिएक्टंट आणि प्रोडक्टचं सेपरेट मांडून घ्या. पहा, रेट ऑफ, आता हा रिएक्टंट आहे म्हणजे याचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतो, तो कंझ्युम होतोय. rate of consumption of N2O is equal to consumption होते म्हणजे निगेटिव्ह म्हणजे मायनस D N2O अपॉन DT. मी परत एकदा रिपीट करतो. ज्यावेळेस आपण एखाद्या पर्टिक्युलर रिएक्टंट किंवा प्रोडक्टचा रेट लिहित असतो त्यावेळेस मात्र त्यांचे स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशिएंट विचारात घ्यायचे नाहीत. म्हणून मी ते आता 2 विचारात घेतलेला नाही. रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ कोणाचं नाही, सॉरी, आता रिएक्टंट आपला एकच होता. मग आता आपण प्रोडक्ट साइडला जातोय. मी ते म्हणेल रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2 इज इक्वल टू, आता इथे पहा स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशिएंट 4 आहे, पण आपण एका प्रोडक्टचा विचार करतोय म्हणून तो स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशिएंट विचारात घ्यायचा नाही. प्रोडक्ट म्हणून प्लस D NO2 अपॉन DT and rate of formation of O2 is equal to plus तो प्रोडक्ट आहे म्हणून D O2 upon DT. तर मित्रांनो, हाऊ टू राईट द ओव्हरऑल रेट ऑफ रिएक्शन. आता या रिएक्शनचा ओव्हरऑल रेट कसा मांडायचा? तर मी तुम्हाला अतिशय सोपी ट्रिक सांगितली होती, त्या पद्धतीनेच आपण जाणार आहोत. ओव्हरऑल रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू, त्यांचे जे स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशिएंट असतात ते 1/2 करून लिहायचे असतात. आता N2 हा रिएक्टंट आहे म्हणून मायनस 1/2 D N2O अपॉन DT इज इक्वल टू, हा प्रोडक्ट साइडला आहे म्हणून मी कसं लिहिणार आहे? प्लस त्या स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशिएंट 1/2 करून लिहिलं 1/4 D NO2 अपॉन DT इज इक्वल टू O2 हा प्रोडक्ट आहे प्लस DO2 अपॉन DT. तर फ्रेंड्स, तुमच्या लक्षात आलं असेल की आपण याच्यामध्ये पहिला जो प्रॉब्लेम पाहिला याच्यामध्ये आपल्याला त्यांनी सांगितलं होतं की हे जे इक्वेशन आहे त्याला फक्त आपल्याला एक्सप्रेस करायचं होतं. तर ते आपण रिएक्टंट आणि प्रोडक्टच्या टर्म्स मध्ये ऍज वेल एज ओव्हरऑल रेट ऑफ रिएक्शनच्या टर्म्स मध्ये मांडलेलं आहे. आता आपण सेकंड न्यूमेरिकल कडे जातोय. पहा, फॉर द रिएक्शन
for the reaction given 2 times N2O5 gas to give 4 times NO2 gas plus O2 gas. In liquid bromine, N2O5 disappears at the rate of, पहा बरं इथं काय म्हणलंय, the N2O5 disappears at the rate of 0.02 moles decimeter cube per second, moles per decimeter cube per second. म्हणजेच मित्रांनो आपल्याला दिलाय rate of disappearance minus dN2O5 upon dt is equal to 0.02 mole per decimeter cube per second. At what rate to find, पहा आपल्याला काय फाइंड आउट करायचे, to find at what rate NO2 and O2 are formed and what would be the rate of reaction. NO2 आणि O2 फॉर्म करण्याचे आपल्याला रेट फाइंड आउट करायचे. तर ते फॉर्म होत आहेत म्हणजे साइन कोणता असणार आहे, प्लस प्लस dNO2 upon dt is equal to how much and plus dO2 upon dt is equal to how much as well as the overall rate of reaction. Overall rate of reaction. तर मित्रांनो अशा टाइपचे प्रॉब्लेम सोडवण्याची अतिशय सोपी आयडिया अशी आहे, जे आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे ते इक्वेशन साठी ओव्हरऑल रेट मांडून घ्यायचा. सगळ्यात सोपी मेथड काय, ओव्हरऑल रेट मांडून घ्यायचा. फ्रॉम द गिवन इक्वेशन, फ्रॉम द गिवन इक्वेशन किंवा फॉर द म्हणू आपण, फॉर द गिवन इक्वेशन द ओव्हरऑल रेट ऑफ रिएक्शन, ओव्हरऑल रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू, आता तुम्हाला माहिती आहे मी काय सांगितलं होतं, आता ओव्हरऑल मांडतोय म्हणजे टोटल सगळे एकत्र रिएक्टंट प्रोडक्ट एकत्रित मांडत असताना त्यांचे जे स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशिएंट्स आहेत ते आपल्याला 1/, करून लिहायचे असतात. म्हणून इथे कसं लिहिणार आहे, रिएक्टंट आहे मायनस 1/2 dN2O5 अपॉन dt इज इक्वल टू प्लस प्रोडक्ट म्हणून प्लस 1/4 NO2 अपॉन dt इज इक्वल टू प्लस dO2 अपॉन dt. तर मित्रांनो तुम्हाला ओव्हरऑल रिएक्शनचा रेट लक्षात आला. आता लक्षात घ्या सोपी मेथड सांगतो तुम्हाला. कोण फाइंड आउट करायचा आहे, dNO2 अपॉन dt तो फाइंड आउट करायचा आहे. आणि तुम्हाला कोणाची व्हॅल्यू दिली, N2O5 ची व्हॅल्यू दिली. आता पहा तुम्हाला NO2 फाइंड आउट करायचा, NO2 आणि कोणाची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला, N2O5 ची. मग जो फाइंड आउट करायचा आहे त्याचं रिलेशन घ्यायचं ऍज रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ, याच हा फाइंड आउट करायचा आहे आपल्याला, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2 अँड रेट ऑफ कंझम्पशन ऑफ N2O5 आर रिलेटेड बाय अन इक्वेशन. आणि मित्रांनो ते इक्वेशन मी इथे लिहितोय, लक्षात घ्या. मग आता अगोदर जो फाइंड आउट करायचा तो अगोदर लिहितोय मी, 1/4 dNO2 upon dt is equal to minus 1/2 dN2O5 upon dt is equal to, आता पहा आता तुम्हाला dNO2 upon dt फाइंड आउट करायचा आहे. ओके, मग हा 1/4 इथे मल्टिप्लिकेशनला जाईल म्हणून 1/2. मित्रांनो ऍक्च्युली हा प्लस आणि मायनसचा तसा मॅथमॅटिकल अर्थ काही नाहीये, म्हणजेच मायनस म्हणजे तो निगेटिव्ह, मायनसचा अर्थ फक्त काय की याचा तो कंझ्युम होतोय म्हणून निगेटिव्ह साइन होतं. आता ते नाही वापरलं तर हरकत नाही, लक्षात घ्या. मायनसचा अर्थ फक्त काय होता, हा कंझ्युम होतोय. पण आता ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअली व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे त्यास निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हचा मला काही उपयोग होणार नाही. हा 4 इकडे जाईल, मग 4/2 dN2O5 अपॉन dt इज इक्वल टू 2. आता मला सांगा dN2O5 अपॉन dt किती दिलेला आहे, रेट ऑफ कंझम्पशन 0.02, 0.02 इज इक्वल टू 0.04 मोल पर डेसिमीटर क्यूब पर सेकंड. तर हे काय आलेलं आपल्याला, dNO2 अपॉन dt म्हणजे रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2 आपल्याला किती मिळाला, 0.04 मोल पर डेसिमीटर क्यूब पर सेकंड. सिमिलरली आता आपल्याला कोण फाइंड आउट करायचं आहे, dNO2 अपॉन dt. तर मित्रांनो आता dNO2 अपॉन dt ते पहा,
DnO2 dt. आणि मग आता याच्यापैकी कोणती व्हॅल्यू आहे आपल्याकडे? मग आपण जर म्हणलं, हे पहा, सेकंड म्हणतो मी याला आणि याला काय म्हणतो फर्स्ट. द रेट ऑफ, मित्रांनो मी इथे घेतो, याला क्लिअर करतो, इथे घेतो. हे पहा, आता मला काय करायचंय, रेट ऑफ O2 काढायचा आहे. मग मी इथे म्हणतोय the rate of formation of O2 and rate of consumption of N2O5 are related by an equation. कशाने रिलेटेड? आता पहा, जो फाइंड आउट करायचा तो अगोदर मांडतो मी, म्हणजेच कोण, DO2 अपॉन dt इज इक्वल टू, प्लस आहे तो, मायनस हाफ ऑफ d इंटू 5 अपॉन dt. आता मित्रांनो मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे ते मायनस आणि प्लसचा आता एकदा इक्वेशन मांडून झाले, काही अर्थ नाहीये. मग DO2 अपॉन dt इज इक्वल टू हाफ ऑफ, आणि तुम्हाला व्हॅल्यू दिली आहे, इंटू 5 ची व्हॅल्यू किती होती, 0.02 इज इक्वल टू 0.01 मोल पर डेसिमीटर क्यूब पर सेकंड. तर आपल्याला मिळालेलं आहे रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2. इट इज 0.01 मोल पर डेसिमीटर क्यूब पर सेकंड. आणि फायनली मित्रांनो आपल्याला विचारलं होतं ओव्हरऑल रेट ऑफ रिएक्शन. मग आता आपण म्हणणार द ओव्हरऑल रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू, आपल्याला ऑलरेडी व्हॅल्यू मिळालेल्या होत्या, इज इक्वल टू, इथे आपल्याला साइनचा तो उपयोग होणार नाही, हाफ ऑफ इंटू 5 अपॉन dt किती, 0.02 इज इक्वल 1/4. NO2 अपॉन dt किती मिळालेला होता आपल्याला, 0.04 इज इक्वल टू O2 अपॉन dt किती मिळाले आपल्याला, 0.01. हे सगळे इक्वलच असणार, कारण आपला मॅथमॅटिकल फॉर्म ऑलरेडी कसा इक्वल. मित्रांनो हो, तर ही व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली इथे, 0.01. तर ओव्हरऑल रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल 0.01 मोल. आता रेट ऑफ रिएक्शनचं युनिट द्यायचं कसं हे तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. रेट ऑफ रिएक्शन घेऊन 0.01 मोल पर डेसिमीटर क्यूब पर सेकंड, आणि हे आपलं फायनल आन्सर. ओके फ्रेंड्स, तर आपण याच्यामध्ये लास्ट न्यूमेरिकल पाहतोय, ते म्हणजेच पाहत आपल्याला काय विचारलंय थर्ड न्यूमेरिकल मध्ये, for the reaction 3 times I minus aqueous plus H2O8 minus aqueous, it gives I3 minus aqueous plus 2 times SO4 minus aqueous. Calculate the rate of formation of, to find, हे आहेत आपल्याला गिवन, टू फाइंड, आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, द रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ I3 मायनस, म्हणजे मी याला फॉर्मेशन म्हणलंय, म्हणजे कसं मांडणार, प्लस रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ I3 मायनस. सेकंड काय म्हणतायत, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ I मायनस, कन्झम्पशन आहे म्हणून मायनस, आणि consumption of H2 म्हणजे मायनस D H2O8 minus 2 minus, and overall rate of reaction सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इफ द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ SO4 minus इज, आणि आपला रेट ऑफ फॉर्मेशन दिला मित्रांनो, म्हणून प्लस घेतलं, कोणाचा, SO4 minus इज इक्वल टू 0.022. तर अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे. पहा, आताच आपण जो प्रॉब्लेम पाहिला होता सेम तोच फॉर्मॅट आहे. आपण काय करणार, दिलेली इक्वेशन साठी ओव्हरऑल रिएक्शन लिहून घ्यायची, ओव्हरऑल रेट ऑफ रिएक्शन लिहून घ्यायचा, रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू, पहा आता काय ठरलं होतं आपलं ओव्हरऑल रेट ऑफ रिएक्शन मांडताना,
स्टॉइकियोमेट्रिक कोइफिशियंट जे असतात ते कसे करून लिहायचे, आपल्याला 1/, करून लिहायचे. म्हणजेच -1/3 di मायनस अपॉन dt इज इक्वल टू मायनस ds2O8 अपॉन dt इज इक्वल टू मायनस, सॉरी आता प्लस, कारण प्रोडक्ट आहे तो, I3 मायनस प्लस di3 मायनस अपॉन dt इज इक्वल टू प्लस 1/2 dSO4 मायनस अपॉन dt. तर मित्रांनो, जे स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशिएंट होते आपण ते आता मांडून घेतलेले आहेत. तर आता आपण काय करणार आहोत, आपण त्याच्यामधील फर्स्ट जो फाइंड आउट करायचा आपण त्याच्या बाबतीत बोलणार आहोत. फ्रॉम इक्वेशन 1, आता आपण जर याला इक्वेशन 1 म्हणलं तर आता मला फाइंड आउट कोण करायचा, I3 मायनस इथे आहे तो पहा, आणि आपल्याला दिलेला कोण आहे, SO4 मायनस दिलेला आहे. तर फ्रॉम इक्वेशन 1 वी कॅन राईट, फ्रॉम इक्वेशन 1 वी कॅन राईट, आत्ताच आपण बोलल्याप्रमाणे आपल्याला जो फाइंड आउट करायचा आहे तो अगोदर घ्यायचा. म्हणून मी काय घेणार आहे, प्लस di3 मायनस अपॉन dt इज इक्वल टू प्लस हाफ ऑफ dSO4 मायनस अपॉन dt, हाफ ऑफ. आता मला सांगा SO4 मायनसची व्हॅल्यू किती आहे, 0.022 इज इक्वल टू 0.011 मोल पर डेसिमीटर क्यूब पर सेकंड. तर मित्रांनो, आपल्याला di3 मायनस dt मिळालेला आहे. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, di मायनस dt. आता पहा, di मायनस हा फाइंड आउट करायचा आहे आणि आपल्याला हा माहिती आहे. मग परत एकदा मी म्हणेल, फ्रॉम इक्वेशन 1 अगोदर जो फाइंड आउट करायचा तो लिहायचा, -1/3 di मायनस अपॉन dt इज इक्वल टू प्लस हाफ ऑफ dSO4 मायनस अपॉन dt. Therefore minus di मायनस अपॉन dt इज इक्वल टू हाफ, हा 3 इकडे जाईल म्हणजेच काय होईल, तो 3/2 dSO4 मायनस अपॉन dt इज इक्वल टू 3/2. आता SO4 मायनसची व्हॅल्यू काय मित्रांनो, इथे 0.022 इज इक्वल टू, हे किती मिळाले आपल्याला, ओके, 0.011 इंटू 3 0.033 मोल पर डेसिमीटर क्यूब पर सेकंड. तर आपल्याला मिळाले रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ I मायनस. ओके, आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ S2O8 मायनस. तर हा फाइंड आउट करायचा आहे. मग आपण याच्या बरोबर रिलेशन मांडू. फ्रॉम इक्वेशन 1, मी ते आता लेफ्ट साइडला घेतो मित्रांनो. पहा, फ्रॉम इक्वेशन 1 मायनस dS2O8 मायनस अपॉन dt इज इक्वल टू प्लस हाफ dSO4 मायनस अपॉन dt इज इक्वल टू हाफ ऑफ, आता SO4 मायनस dt ची व्हॅल्यू किती, 0.022. Therefore 0.011 मोल पर डेसिमीटर क्यूब पर सेकंड. तर मित्रांनो, रेट ऑफ कन्झम्पशन पण मिळालेलं आपल्याला. आता ते काय म्हणतायत, ओव्हरऑल रेट ऑफ रिएक्शन फाइंड आउट करा. ओव्हरऑल रेट ऑफ रिएक्शन फाइंड आउट करताना आपल्याकडे ऑलरेडी इक्वेशन आहे, फक्त व्हॅल्यू पुटअप करतोय आपण. आणि ती व्हॅल्यू किती येणार तुम्हाला अंदाज आलाय, ती येणार आहे 0.011. The overall rate of reaction is equal to 1/3 di minus upon dt ची व्हॅल्यू किती आली आपली, 0.033 is equal to ds2O8 मायनस ची व्हॅल्यू किती आली आपल्याला, 0.011 is equal to I3 मायनस ची व्हॅल्यू तेवढीच आलेली होती आणि याची व्हॅल्यू किती आलेली होती आपली, 0.022 त्यांनी दिलेली आहे. मग जर हे सगळे फाइंड आउट केलं, तुम्हाला माहिती किती व्हॅल्यू येणार आहे, 0.011. सगळ्या सेम असतील आणि त्या सेमच असतात. सो फ्रेंड्स, आपल्या ओव्हरऑल रिएक्शन किती मिळाली आहे, 0.011 मोल पर डेसिमीटर क्यूब पर सेकंड. So friends, in today's second lecture of the chemical kinetics, we discuss about the instantaneous rate of reaction, how to calculate the instantaneous rate of reaction, and the numericals based on the rate of chemical reaction. Thanks.